मध्ये 16 जिल्हे होते, त्याच्यामध्ये बिदर आपला भाग हा बिदर जिल्ह्यात होता आणि मीर उस्मान अली हा 7वा निजाम त्या ठिकाणी सत्तेत होता. निजाम हे काही त्याचं नाव नाही, त्याला मिळालेलं पद आहे. तर या ठिकाणी मला आपल्या शाळेचे माजी उपाध्यक्ष तौर पाटील यांची खास आठवण करावीशी वाटते, कारण त्यांचं इतकं अभ्यासपूर्ण भाषण मी त्यावेळेस ऐकलेलं होतं. तर निजाम हे त्यांना मिळालेलं पद होतं. मीर उस्मान अली हा शेवटचा प्रशासक होता आणि त्याच्या काळामध्ये जवळपास 32-33 वर्ष त्याचं राज्य राहिलं. सुरुवातीचा काळ त्याचा चांगला होता. उस्मानिया विद्यापीठ नावाचं मोठं विद्यापीठ त्यांनी स्थापन केलेलं होतं. विमानतळाची स्थापना होती, रेल्वे आलेली होती, वीज आलेली होती, सगळ्या सुविधा त्याच्या राज्यात होत्या. पण शेवटचा जो काळ होता त्या काळामध्ये त्याची राजकीय महत्वाकांक्षा वाढली आणि त्याच्या दरबारात असलेला प्रधान कासिम रिझवी, या कासिम रिझवीने रजाकार नावाची संघटना स्थापन केली आणि ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. पाकिस्तान हे 14 सप्टेंबर 1947 या दिवशी त्या पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं. त्या स्वातंत्र्यापासून पाकिस्तानच्या निर्मितीपासून निजामाला वाटू लागलं की आपलं सुद्धा स्वतंत्र राष्ट्र राहावं आणि मग त्यांनी करारनाम्यावर सही करण्यासाठी नकार दिला आणि कासिम रिझवीची फूस होती त्याला. आणि रजाकार या शब्दाचा असा अर्थ आहे की देवाची सेवा करणं. रजाकार म्हणजे लोकांवर अत्याचार करणं नाही, पण त्या रजाकार या शब्दाचा पद्धतशीर सोयीस्करपणे कासिम रिझवीनं अर्थ लोकांवर अन्याय करण्यामध्ये व्यतीत केला. निजाम म्हणत होता की हिंदू आणि मुस्लिम हे माझे 2 डोळे, असं निजाम त्या काळात म्हणायचा. पण त्या काळामध्ये जवळपास 70 ते 80% जनता ही हिंदू होती, पण आपल्या हिंदू जनतेवर त्या ठिकाणी अन्याय करण्यात आले. त्यांनी गावोगाव लोकांचे शेत जमिनी पेटवले, भूमी पेटवले, लोकांना मारले, स्त्रियांची आबरू लुटले. अशा प्रकारचे जे अत्याचार आहेत ते खूप अत्याचार त्या काळामध्ये केले गेले आणि मग त्या सर्व स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राफ, अनेक अनंत भालेराव, अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांचे नाव तर घेत बसलो तर वेळ पुरणार नाही. प्रत्येक गावोगाव हा लढा उभारला गेला आणि या लढ्याचं फार अमूल्य योगदान या लढ्याचं आहे. तर या लढ्यामध्ये महिला या अजिबात मागे नव्हत्या. त्या महिलांची नावं या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे महिला ही काय असू शकते त्या ठिकाणी रणरागिणी म्हणून त्या महिलांनी निजामाला उत्तर दिलेलं आहे. इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये वीरांगना नावाचा पाठ मागच्या जुन्या अभ्यासक्रमात होता. धाराशिव जिल्ह्यातील ईट या गावी असलेल्या गोदावरीबाई टेके यांचा पती किसनराव टेके हे रजाकाराच्या लढ्याला सरहद्दीच्या कॅम्पवर गेलेले होते आणि गोदावरीबाई टेके ह्या एकट्याच वाड्यात होत्या आणि मग त्यांनी निजामाला तरीही अशी लढत त्या ठिकाणी दिली आणि त्या ठिकाणी त्यांना वीरमरण आलं म्हणून त्यांना वीरांगना मिळालेला आहे. तर अशा अनेक महिला आहेत. दगडाबाई शेळके नावाच्या जालना जिल्ह्यातील या वीर महिला आहेत. झाशीची राणी असं त्यांना समजलं जातं. त्या थोड्या दुर्लक्षित होत्या. तर त्यांनी तर निजामाच्या रजाकारांच्या संघटनेवर बॉम्ब हल्ले केलेले. जालना जिल्ह्यातल्या 1-2 गाव आहेत त्या गावावर त्यांनी हल्ले केलेले आहेत आणि त्या ज्या लोकांवर अत्याचार होत होते त्या लोकांच्या अत्याचारापासून त्या ठिकाणी आपल्या लोकांना मुक्ती मिळाली. तर काही नावं आहेत, ती नावं मी वाचून दाखवणार आहे या ठिकाणी. आशाताई वाघमारे, गोदाबाई टेके, कुसुमताई जोशी, प्रमिला कुलकर्णी, दगडाबाई शेळके, गीताबाई चारखानकर, प्रतिभा वैशम पायन, ताराबाई परांजपे, कावेरीताई बोधनकर, सुशीलाबाई दिवान, शांताबाई देशपांडे, डॉक्टर सत्यवती शौफ, शकुंतला साने, ताराबाई लड्डा, करुणा चौधरी, चंद्रा परिवार, अशा अनेक आहेत. तर या महिलांचा लक्षणीय सहभाग या स्वातंत्र्य लढ्यात होता. तर जे स्वातंत्र्य सैनिक लढत होते कॅम्पवर त्यांना भाकरी देण्याचं काम, त्यांना
काय म्हणते त्याला हत्यारं पुरवण्याचं काम, हे सगळं काम त्या ठिकाणी करण्यात आलं.